हॅलो फ्रेंड्स, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, गोडधोड जेवणाची मेजवानी। आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन थाळी, ज्यात आहे मऊसूत श्रीखंड, गरमागरम पुरी, चटपटीत कोथिंबीर वडी। चला तर मग पाडव्याला बनवूयात हे शाही ताट। पाडव्याच्या दिवशी कामाची खूपच घाई असते, तर काळजी करू नका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले पुलावपासून ते अगदी कुरकुरीत पापडापर्यंत सगळं काही कसं मॅनेज करायचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर जरूर करा। ही कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे बारीक। त्यामध्ये आपल्याला 2 वाटी चण्याचं पीठ घालायचं आहे, 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालणार आहोत, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो त्याला छान। त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे, त्यामुळे वडी छान क्रिस्पी होते। हळद घालायची पाव चमचा, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेले आहे। ते सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर अशी कोथिंबीर वडी तयार होते। सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित पीठ तयार करून घेतलेलं आहे कोथिंबीर वडीसाठी। आता एक कुकरचा डबा घेतलेला आहे आपण, त्या डब्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि कोथिंबीर वडी अशी हाताने रोल करत करत त्याच्यामध्ये व्यवस्थित शेप द्यायचा आहे आणि आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि ही वडी यामध्ये ठेवून घ्यायची आहे। कुकरमध्ये लावल्यामुळे झटपट होते, वेळ पण वाचतो आपला। त्यानंतर इथे छोले भिजवून घेतले होते, एक मोठी वाटीभर छोले मी रात्री भिजवले होते पाण्यामध्ये। त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता कुकरच्या भांड्यामध्ये छोले घालायचे, त्यामध्ये आपण डबल पाणी घालणार आहोत। जेवढे छोले आहेत त्याच्या डबल पाणी, चवीनुसार मीठ, 1 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, थोडीशी हळद घालायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, हलवून द्यायचं आहे एकदा आणि कुकरमध्ये आपण ठेवून देऊन 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता एका बाजूला आपला कुकर होतोय, तोपर्यंत आपण छोलेसाठी मसाला तयार करून घेऊयात। मसाला तयार करून घेण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यामध्ये एक मोठा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, कांदा छान भाजून घ्यायचा आहे। कांदा खोबऱ्याचा मसाला भाजून घेतल्यामुळे खूपच छान असे छोले आपले तयार होतात, त्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि स्वादसुद्धा खूप छान येतो। कांदा आपला गोल्डन होईपर्यंत एका बाजूला करून ठेवला आहे। त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस केलेला आहे। खोबरंसुद्धा अगदी बारीक गॅसवरती हलकंसं असं छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो आपण घालायचा आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, 1 मुठभर कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं चिरून घालायची आहेत। व्यवस्थित सगळा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। तो गार होतोय मसाला, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात पुरीसाठी। इथे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण घट्ट असा गोळा पुरी करण्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। पोळीच्या पिठापेक्षा आपण पुरीसाठी नेहमी घट्टच पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता इथे थोडं थोडं पाणी घालत घालत मी पीठ भिजवून घेते, घट्टसर आपण गोळा भिजवून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, थोडं थोडं पाणी घालत घालत मी छान असा घट्टसर गोळा भिजवून घेतलेला आहे। आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, त्याला तेलाचा हात लावायचा आहे, छान मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं असंच आपण झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण पुढचे पदार्थ तयार करूयात। आता हे झाकून ठेवलं आहे, त्यानंतर एक कढई घेतली आहे, कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत। जिरे छान तडतडल्यानंतरच आपण यामध्ये जो वाटून घेतला होता मसाला, तो मसाल्याचं वाटण यामध्ये घालायचं आहे। वाटण अगदी छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अगदी बारीक गॅसवरती आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे तरी तर छान येतेच आणि त्याचा स्वादसुद्धा खूप छान लागतो। आता हा मसाला आपण बारीक गॅसवरती परतवून घेतोय, तोपर्यंत एक 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 करून मसाले घालणार आहोत। 1 चमचा हळद घातली आहे, 1.5 चमचा चवीनुसार आपण लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे। तेलामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो छोलेला। आता व्यवस्थित मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तोपर्यंत मसाला परतवून झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे आवडीनुसार छोले मसाला घालायचा आहे। छोले मसाला घातल्यानंतर मसाला परतवून घेतलाय। इथे आपला कुकर गार झाला होता, त्यामध्ये छोले बघितले, छान व्यवस्थित शिजलेले छोले आहेत, बोटाने दाबून बघितलेत, मस्त शिजलेले छोले आपण यामध्ये घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, छान अशी उकळी काढायची आहे। अतिशय सुंदर चटपटीत असे आपले छोले तयार झालेले आहेत। 5 मिनिटं उकळ काढायची आणि झाकून ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता छोलेला छान उकळी आली आहे, मस्त छोले आपले तर्री आलेले आहेत, छोले तयार झालेले आहेत। आता आपण पुलावची तयारी करूया। पुलाव करण्यासाठी मी सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून घेतल्या आहेत, फ्लावर, मटार, गाजर, सिमला मिरची आणि फरसबी। आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घ्यायच्या आहेत। व्यवस्थित भाज्या चिरून घेतल्या, त्या मी धुवून ठेवते। एका बाजूला आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। इथे लांब तांदूळ पुलावसाठी जो वापरतो तो बासमती तांदूळ घेतलेला आहे, 2 वाट्या स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर कढई घेतली आहे, कढईमध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये तेजपान घालायचं आहे। आवडीनुसार आपण गरम मसाल्यांचा वापर करायचा आहे। इथे दालचिनी, लवंग, मिरे, चक्रीफूल, मसाला वेलची, त्यानंतर 2 चमचे जिरे, आलं लसूण मिरचीची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। तेलामध्ये फ्राय केल्यामुळे मसाल्यांचा स्वाद खूपच छान येतो। त्यानंतर इथे ज्या भाज्या धुवून ठेवल्या होत्या त्या भाज्या आपण यामध्ये घालायच्या आहेत।
भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचाभर मीठ घातले। आता व्यवस्थित भाज्या छान फ्राय करायच्या आहेत। इथे आपल्याला खूप शिजवून घेण्याची गरज नाहीये। व्यवस्थित भाज्या तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपण धुवून ठेवलेले तांदूळ यामध्ये घालायचे आहेत। तांदूळ आणि भाज्या हे सुद्धा आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तांदूळ आपण या भाजीबरोबर तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे पुलाव अगदी मोकळा आणि छान होतो। त्यामुळे हे व्यवस्थित परतवून घेणं गरजेचं आहे। आता छान परतवून झालेत। मी एका गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं, तर गरम झालेलं गरम उकळलेलं पाणी यामध्ये आपण घालणार आहोत। जेवढे आपले तांदूळ आहेत त्याच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। छान उकळी काढायची आहे। खूप सुंदर असा रंग आलेला आहे पुलावला। तुम्ही बघू शकता खूप छान असा पुलाव इथे तयार झालेला आहे। वास सुद्धा खूप सुंदर येतोय पुलावचा। आता व्यवस्थित परतवून घेतले। बारीक गॅसवरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। 10 मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती वाफेवरती आपला पुलाव तयार होईल। तोपर्यंत आपण इथे कोशिंबीर करूया। कोशिंबीर करण्यासाठी एक काकडी मी छान बारीक चोचून घेतली होती। त्यामध्ये आपण एक टोमॅटो घालायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाव चमचा साखर घालायची आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट यामध्ये घातलेलं आहे। 2 ते 2.5 चमचे आपण यामध्ये दही घालायचे। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली कोशिंबीर सुद्धा तयार आहे। इकडे एकीकडे आपल्या वड्या सुद्धा आपण थंड करायला ठेवल्या होत्या। वडी छान थंड झाली आहे। त्याची आपण मस्तपैकी बारीक हव्या त्या आकाराचे पीस कट करून घ्यायचे आहेत। बघू शकता सगळी कोथिंबीर वडी अशी कापून घेतलेली आहे। छान तेल गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपण कोथिंबीरीच्या वड्या मस्तपैकी तळून घेणार आहोत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या आहेत। अगदी कुरकुरीत आणि सुंदर अशा वड्या तयार झाल्यात आपल्या। आता या सगळ्या वड्या मी तळून घेते। तुम्ही बघू शकता आता सगळ्या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपलं पीठ सुद्धा छान भिजलं होतं, त्याच्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। मस्त गरम तेलामध्ये गरमागरम अशी पुरी आपण तळून घेणार आहोत। पुरीवरती थोडं तेल सोडत असं छानपैकी टम्म फुगणाऱ्या आपण पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पुरी आपली फुललेली आहे। मस्त गोल्डन रंग त्याला आलेला आहे। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण पापड तळून घेणार आहोत। मस्त असा गुढीपाडव्याच्या मेजवानीचं शाही ताटाचा मेनू आपला तयार होतोय। पुऱ्या सुद्धा झाल्यात आपल्या, पापड तळून झालेले आहेत। श्रीखंड सुद्धा मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं। श्रीखंडाची संपूर्ण रेसिपी, श्रीखंड कसं बनवायचं हे चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत। एकदा नक्की बघा। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणारच आहे। तो व्हिडिओ नक्की बघा। खूप सुंदर असं घरगुती श्रीखंड तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपण ताट वाढायला घेऊयात। मस्तपैकी पुलाव, कोथिंबीर वडी, पापड, पुरी, श्रीखंड, छोले अशी आपली मेजवानी शाही तयार आहे। तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।